भारतीय शक्ती प्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव। अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला मदतीसाठी हात। भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं। आज सुरक्षा परिषदेची बैठक। भारतानं पाकिस्तानचं पुन्हा दाबलं। चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक बंद केले। गाळक्षाचं दिलं कारण। चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी होणार। दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा। तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरामध्ये दाखल। मोठे देश भारतासोबत मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हात मिळवणी। भारत आणि जपान संरक्षण मंत्र्यांची महत्वाची बैठक। तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर बैठकीत चर्चा। घाबरलेल्या पाकिस्तानी संसदेचा आज विशेष अधिवेशन। भारताशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते आज काय मुक्ताफळं उधळणार याकडे लक्ष। इम्रान खानच्या पार्टीचा अधिवेशनावर बहिष्कार। पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी। संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर। भाजपही काँग्रेस फोडणारी चेटकीन। काँग्रेस खाली करण्याचा सल्ला देणाऱ्या बावनकुळेंवर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। शिंदे फडणवीसांना सीएम मानायला तयार नाही तर फडणवीसांच्या आदेशानुसारच अजितदादांकडून शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी। संजय राऊतांचा आरोप। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रंगलं शीतयुद्ध। दोघांचीही एकमेकांच्या कार्यक्रमाकडे पाठ। संजय शिरसाटांचा निधी वाटपावरून अजित पवारांवर थेट निशाणा तर हसन मुश्रीफ म्हणाले अजितदादा काय घरी पैसा नेतात का। राज्यात 12वीचा एकूण निकाल 91.88%। कोकण विभाग यंदाही अव्वल स्थानी। नेहमीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी तर लातूरचा निकाल सर्वात कमी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।